नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट बद्दल. जेव्हा गुडघ्याची झीज इतकी वाढते की साधी औषधे आणि व्यायाम गुणकारी ठरत नाहीत, तेव्हाच या शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. टोटल नी रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेसाठी 3 निकष गरजेचे असतात. याचे 3 निकष असे आहेत. पहिला, किमान 6 महिन्यांहून अधिक काळ औषधे आणि फिजिओथेरपी करूनही गुडघ्यांना आराम मिळत नसेल, अगदी विश्रांती घेतानाही गुडघा दुखत असेल. दुसरा, साध्या चालण्याने किंवा पायऱ्या चढण्या उतरण्याने तुमच्या रोजच्या जगण्यात अडथळा येत असेल. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, जेव्हा डॉक्टरांना एक्सरेमध्ये गुडघ्याच्या सांध्याची गंभीर झीज झालेली दिसते. ऑक्सफर्ड नी स्कोअर हा या निर्णय घेताना सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. 0 ते 19 म्हणजे ही झीज किती गंभीर आहे हे ओळखण्याची एक सिंपल पद्धत आहे, आणि त्याची जर गरज असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया लागू शकते. 20 ते 39 म्हणजे ही झीज सौम्य ते मध्यम आहे, तर 40 ते 48 स्कोअर म्हणजे तुमच्या गुडघ्याची स्थिती समाधानकारक आहे. आता याच्यात नक्की काय बदललं जातं? आता अनेकांना प्रश्न पडतो की गुडघ्यात नेमके काय बदलले जाते. या शस्त्रक्रियेत संपूर्ण गुडघा काही काढला जात नाही. सांध्यातील हाडाचा खराब झालेला पृष्ठभाग व झिजलेली कुर्चा कार्टिलेज काढतात आणि त्याऐवजी धातू किंवा विशेष प्लास्टिकचे इम्प्लांट घटक बसवले जातात. हे घटक नैसर्गिक गुडघ्यासारखेच आणि वेदनारहित काम करतात. काय सुरक्षित राहतं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रक्रियेच्या दरम्यान गुडघ्याभोवतीचे स्नायू, महत्त्वाचे अस्थिबंध म्हणजे लिगामेंट्स अगदी सुरक्षित ठेवले जातात. फक्त खराब झालेला पृष्ठभाग किंवा आवरण बदललं जातं. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची पुनर्प्राप्ती किंवा रिकव्हरी खूप वेगाने होते. एक सल्ला लक्षात ठेवा, TKR ही एक सुरक्षित आणि यशस्वी शस्त्रक्रिया आहे, पण याचा निर्णय तुमचे सर्जन, एक्सरे आणि तुमचा ऑक्सफर्ड नी स्कोअर पाहूनच घेतला जातो. जर गुडघेदुखी तुमच्या स्वातंत्र्यावर, चालण्यावर, हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आणत असेल तर आजच तुमच्या तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचं गुडघे हेच तुमचं स्वातंत्र्य आहे. नमस्कार.